काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं लोकार्पण 13 तारखेला मोदींनी केलं आणि त्या निमित्तानं एका थोडीशा विचित्र आणि वेगळ्या अशा चर्चेला सुरुवात झाली. प्रत्यक्षामध्ये हे खूप मोठा प्रकल्प आहे. आजूबाजूची मंदिरं, तो सगळा परिसर, तिथले अतिक्रमण काढणे, नवीन काही बांधकामं करणे आणि या सगळ्यातून पर्यटनाला फार मोठ्या प्रमाणात चालना देणे असा तो मूळ त्याचा हेतू होता. ह्याच्यावरती धार्मिक बाजूने केली जाणारी टीका किंवा मोदींनी हे उत्तर प्रदेशच्या निवडणुका तोंडावर ठेवून केलेला आहे किंवा हिंदू मुस्लिम मतविभागणी करायचा प्रकार हे एक ठरलेला आरोप आहे. आता त्याच्यावरती उत्तर देण्यात काही अर्थ उरलेला नाही. ते सगळा विषय आपण बाजूला ठेवूया. खरं तर 2014ला मोदी देशाचे पंतप्रधान झाले, पण त्याच्या 12 वर्ष आधी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी गुजरातमध्ये असे काही चांगले प्रकल्प राबवले होते ह्याच्यावरती कोणी म्हणजे त्याचं दखलच घेत नाही. टीकाकारांनी सुद्धा हा विषय पहिले त्या बाजूनं समजून घ्यायला पाहिजे. यापूर्वी मोदींनी जे स्टॅच्यू ऑफ युनिटीवरती टीका होते ती पंतप्रधान झाल्यावर त्यांनी तो प्रकल्प घेतला. त्याच्या आधी त्या ठिकाणी जे सोमनाथचं मंदिर होतं आणि तो सगळा परिसर अतिशय सुंदर पद्धतीनं विकसित केला गेला, ह्याची मात्र कोणी फारशी दखल घेतली नाही. किंवा द्वारकाधीश मंदिर जे होतं तो परिसर विकसित केला गेला. उत्तराखंडमध्ये भाजपचं सरकार होतं आणि त्यांनी हे जे ज्याला आपण छोटा चारधाम म्हणतात, गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ यांच्या विकासाच्या संदर्भातलं काही मॉडेल राबवलेले होते. ह्या सगळ्यातून एक वेगळा संदेश देण्याचं काम केलं जात आहे. रोजगाराला चालना मिळणे म्हणजे सेवा क्षेत्रामध्ये पर्यटन ही खूप मोठे मानले जाते. जगभरामधली ही एक फार मोठा उद्योग सेवा क्षेत्रातला मानला जातो आणि त्या तुलनेमध्ये भारतामध्ये या पर्यटनाला फारशी चालना मिळालेली नव्हती. ह्याच्यासाठी काय करता येऊ शकेल नवीन असे काही प्रयत्न जाणीवपूर्वक मोदी आधी मुख्यमंत्री असताना सुद्धा आणि आता पंतप्रधान झाल्यावर सुद्धा करतात आणि त्या दृष्टीनं त्याचा विचार होत नाही. म्हणून आम्ही ह्याला शीर्षक देतानाच काशी नगरीचे पलटले रूप, धार्मिकतेच्या पलीकडे अजून खूप, म्हणजे हा जो त्याच्यातला बाकीचा जो आस्पेक्ट आहे त्याचा थोडासा आपल्याला जास्त गांभीर्याने विचार करावा लागेल. पहिली गोष्ट म्हणजे धार्मिक पर्यटन असं म्हणत असताना त्याच्यामध्ये धर्माचा खरं तर भाग फार थोडा आहे. धर्म ही एक अशी ताकद आहे की त्या निमित्तानं तुम्ही पर्यटनाला उत्सुक होता, पर्यटनाला तयार होता. एरवी बाकीच्या ठिकाणच्या पर्यटनासाठी तुम्ही बऱ्याचदा जात नाही किंवा तुमची तेवढी इच्छा नसते, पण त्या तुलनेमध्ये धार्मिक पर्यटनासाठी लोक घराबाहेर पडतात आणि त्या अनुषंगाने इतर ठिकाणचं पण पर्यटन घडतं. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे ह्या निमित्ताने पर्यटन. दुसरा एक भाग असा आहे की धार्मिक हे म्हणत असताना सुद्धा फक्त ते धर्मासाठी पर्यटन होतं असं नाही. केवळ देशीच नाही, परदेशी नागरिक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येऊ शकतात आणि जे आता सिद्ध झालेलं सुद्धा आहे. म्हणजे जर त्याचा विचार केला तर ही स्थळं धार्मिक पर्यटन असं जरी तुम्ही म्हणत असले तरी पर्यटनाचे खूप मोठं याच्या ठिकाणी संधी रोजगाराच्या आणि विकासाच्या आहे. अजून एक भाग जो मोदींनी जाणीवपूर्वक त्यापूर्वी सुद्धा गुजरातमधल्या काही स्थळांचा विकास करत असताना विचार केल्या गेलेल्या होत्या. कच्छ महोत्सव वगैरे बाकीचे त्यांनी भरवले होते. शाश्वत पर्यटन, सस्टेनेबल टुरिझम नावाची एक संकल्पना जगभरात आता फार मोठ्या प्रमाणामध्ये, विशेषतः युरोपमधून, अमेरिकेचा काही भाग, या ठिकाणाहून लोक येतात, आपण विचार करतायत, त्याच्यावरती काम होतं आहे, त्यासाठी लोक येत आहेत. शाश्वत पर्यटन बाकीच्या पर्यटनापेक्षा वेगळं कुठे आहे तर शाश्वत पर्यटनामध्ये त्या ठिकाणचे मंदिरं, त्या ठिकाणच्या प्राचीन वास्तू यांना धक्का पोहोचवणं अपेक्षित नाही. त्या ठिकाणचा विकास कसा म्हणजे एखाद्या ठिकाणी जसं आता जे काशीला घडलेलं आहे की त्यांनी त्या ठिकाणची अतिक्रमण काढून काही खराब झालेली मंदिरं, काही उद्ध्वस्त झालेली मंदिरांचा जीर्णोद्धार केला, काही ठिकाणी जे काही पडलेलं होतं ते सगळं पुन्हा बांधलं. ह्या सगळ्यातून म्हणजे जो काही जुन्या स्वरूपातला त्या ठिकाणचा जो आराखडा होता तो अतिशय चांगल्या पद्धतीनं विकसित केला गेला. हा एक शाश्वत पर्यटनाचा भाग आहे. म्हणजे त्या ठिकाणी जे आहे, एरवी पर्यटनामध्ये तुम्ही एखादं रम्य जागा आहे त्या ठिकाणी खूप मोठा काय म्हणता येईल त्याला हॉटेल पंचतारांकित बांधलेलं आहे, सगळ्या सोयी देत आहेत, त्या ठिकाणी सगळ्या जगभरातलं काय म्हणता येईल खानपान सेवा सगळी उपलब्ध आहे. हा पारंपरिक पर्यटनाचा येत असलेला भाग. शाश्वत पर्यटनामध्ये त्या ठिकाणच्या वास्तू, जुन्या वास्तू विशेषतः त्यांचं जीर्णोद्धार करणे, त्यांची साफसफाई आणि त्यांना आकर्षक करणे, त्या ठिकाणी सुंदर अशी प्रकाश योजना करणे. त्याच्या जोडीला अजून दुसरा जो भाग आहे की त्या ठिकाणच्या ज्या रीतिरिवाज परंपरा आहेत त्यांचं जतन करणे. आता ह्याच्या सगळ्यावर दुर्दैवाने धार्मिकतेचा शिक्का बसलेला असल्यामुळे आपण दुर्लक्ष करतो, पण गंगेच्या काठावर होणारी अप्रतिम सुंदर अशी आरती, त्यावेळेसचं वातावरण, हे सगळं केवळ भारतीय नव्हे, केवळ हिंदू नव्हे, जगभराच्या पर्यटकांना आकर्षित करणारी ही गोष्ट आहे, हे लक्षात घेतलं जात नाही.
भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खां यांना जेव्हा त्यांच्या एका मुलाखतीमध्ये विचारलेलं होतं की इस्लामला संगीत कसं वर्ज्य आहे आणि तरीही तुम्ही ह्याच्यामध्ये इतकं कसं हे करता, किती एवढा सगळा जीव होता, तर त्यांच्या ह्याच्यातलं एक वाक्य फार अप्रतिम होतं की काशीच्या विश्वनाथ मंदिराच्या बाहेर बसून सनई वाजवण्याची परंपरा माझ्या घराण्यामध्ये आहे आणि ह्या गंगेचं जे सगळं जे सळसळतं सगळी जी ही ऊर्जा आहे ही माझ्या रक्तामधून वाहत आहे, म्हणून माझ्या ह्या संगीतामध्ये अप्रतिम असा मला आविष्कार करून दाखवता येऊ शकतो. म्हणजे ही जी श्रद्धा आहे आणि ज्या ठिकाणी असे जे महोत्सव भरतात वाराणसीमध्ये, विशेषतः संगीत असो, त्याच्यानंतर हे जे सगळी जी परंपरा आहे आरतीची आणि बाकीची चित्रकला आहे किंवा बनारसी साडी आपण ज्याला म्हणतो, जसं आपल्याकडे पैठणी आहे त्याच पद्धतीने बनारसला अतिशय सुंदर अशी वस्त्र विणण्याची प्राचीन परंपरा आहे. सोने आणि चांदीचा तार काढल्या जायची आणि त्या धाग्याने ते वस्त्र विणल्या जायचं. जुन्या ज्यांच्या घरामध्ये आजीच्या किंवा तुम्ही ह्याच्यातले जे जुने वस्त्र असतील तर त्याच्यातले जे तुम्हाला जर असतो तो कृत्रिम धाग्यांचा नाही, तो अस्सल सोन्या चांदीचा जर असतो आणि असे बनारसी वस्त्र त्या परिसरामध्ये वर्षानुवर्षे शेकडो हजारो वर्षापासून विणले जात आहेत. पर्यटकांना ह्या गोष्टीमध्ये अत्यंत रस आहे, हा मुद्दा तुम्ही नीटपणे लक्षात घ्या. म्हणजे हे केवळ आता ह्याचा थोडासा माध्यमांनी किंवा बाकीच्यांनी त्याची खूप मोठ्या दखल घेतल्या गेली म्हणून ते समोर आलेले, पण ह्याशिवाय कितीतरी ठिकाणी अशा पद्धतीचे, उदाहरणार्थ महेश्वर जी अहिल्याबाईची राजधानी होती, इंदोरला लागून असलेलं अतिशय सुंदर असं गाव आहे, त्यांचा तिथे नर्मदेच्या काठावरती सुंदर किल्ला आहे, मंदिर आहे, त्या ठिकाणी त्यांनी एक वस्त्र विणण्याचं केंद्र विकसित केलेलं आहे, महेश्वरी साडी ज्याला म्हणतात, आणि आजही हातमागावरती त्या ठिकाणी विणलेले ते वस्त्र प्रसिद्ध आहे. पैठणला असं अतिशय एक चांगलं लघु उद्योग केंद्र उभारलं गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी आजही महिला प्रत्यक्ष त्या मागावरती साडी विणतात, म्हणजे जुन्या पद्धतीची जी पैठणी साडी आहे. या ठिकाणी हे जे सगळा भाग आहे ह्याला शाश्वत पर्यटन म्हणतात किंवा त्या ठिकाणचे अन्नपदार्थ आहे. आता प्रत्यक्ष बनारसला काशी विश्वनाथ कॉरिडॉर म्हणत असताना तुम्ही त्या ठिकाणी नुसतं येताय आणि 5 स्टार हॉटेलमध्ये राहताय असं नाही. त्या ठिकाणची तुम्ही गंगेची आरती जशी बघताय, त्या ठिकाणचं तुम्ही संगीत अतिशय सुंदर असं, बनारस घराणंच आहे शास्त्रीय संगीतातलं, त्याचा अतिशय अप्रतिम जसा तिथे आविष्कार आहे त्याच पद्धतीने त्या प्रदेशातले खाद्यपदार्थ सुद्धा आहेत, त्या प्रदेशातले वस्त्र आहेत, ह्या सगळ्याचा एकत्रित आविष्कार जिथे होतो ते सगळं मिळून शाश्वत पर्यटनाच्या विकासाला चालना भेटू शकते. म्हणजे काशी विश्वनाथ कॉरिडॉर म्हणत असताना ही फक्त तेवढ्यापुरती, म्हणजे काहीतरी पर्यटन आपल्याला करायचं आहे अशी गोष्ट नाही. किंवा इथेच नाही, जागोजागी, जसं मी महेश्वरचं उदाहरण दिलं, किंवा आपल्याकडे पैठणला सुद्धा पैठणी वस्त्र आहे, त्या ठिकाणी अतिशय म्हणजे नाथांच्या परंपरेतल्या भारुडांची आणि अभंगांची जी म्हणण्याची पद्धत आहे, गवळणींची जी पद्धत आहे गंगाखेडला जनाबाईच्या काळापासून चालत आलेली, त्यांच्या पारंपरिक चाली आहेत. आणि आजही आपल्याकडे वारकरी सांप्रदायिक जे आहे, जे निष्ठेनं त्या ठिकाणी म्हणजे त्या विठ्ठल मंदिरामध्ये किंवा कुठल्याही मंदिरामध्ये कायमस्वरूपी विणा वाजवत एखादा माणूस उभा असतो, कायमस्वरूपी त्या ठिकाणी नाद संकीर्तन, विठ्ठल ही अशी देवता आहे की जी नाद संकीर्तनाने प्रसन्न होते असं म्हणतात. ह्या सगळ्या गोष्टी शाश्वत पर्यटनामध्ये येतात आणि मोदी यांचा गांभीर्याने विचार करत आहे. टीकाकार ही गोष्ट विसरतात. मोदी बाजूला ठेवा, पण त्याला जोडून इतर सगळ्या ठिकाणी, आज समजा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये भाजपचं राज्य नाही, इथल्या राज्यकर्त्यांनी या ठिकाणी 1-2 नाही 5 ज्योतिर्लिंग आहेत. याच्या निमित्तानं जो मुद्दा समोर आलेला होता की काशी विश्वनाथ हे आद्य ज्योतिर्लिंग आहे, तर बाकीच्या एकूण 12 पैकी 5 ज्योतिर्लिंग या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्याला समांतर असलेले दुसरं छत्तीसगडमधलं आणि गुजरातमधले दुसरे 2 नावं औंढा आणि परळीच्या ऐवजी दाखवून त्या ठिकाणी पूजा केल्या गेली. तिथले त्या ठिकाणचे मुख्यमंत्री ह्याला ज्योतिर्लिंग कसं म्हणा आणि इथे कसे पर्यटक आकृष्ट होतील म्हणून प्रयत्न करतात. आणि ह्याच्या उलट आपल्याकडे अजूनही परळी असो किंवा औंढा असो ही गावं प्रमुख रस्त्यांवरती आपण आणत नाही. त्या ठिकाणी सगळ्या सोयी अजूनही पर्यटनाच्या दृष्टीनं देत नाहीत. किंवा भीमाशंकर असो, त्यातल्या त्यात त्र्यंबकेश्वर तरी एक ज्योतिर्लिंग म्हणून आणि विकसित झालेला आहे कुंभमेळ्याच्या निमित्ताने.
म्हणजे हा जो विचार त्या त्या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाने करायला पाहिजे, राज्य प्रशासनाने करायला पाहिजे आणि किमान त्या ठिकाणी सोयी उपलब्ध करून द्यायला पाहिजेत, म्हणजे त्या निमित्ताने पर्यटनाला चालना मिळू शकते. दुसरा एक महत्त्वाचा भाग असा आहे की असे पर्यटनाचे वेगवेगळे असे बिंदू विकसित झाल्याच्या नंतर त्यांना जोडणारे जे रस्ते त्या मार्गावरती पण इतर सुद्धा कितीतरी संधी रोजगाराच्या निर्माण होऊ शकतात. जाण्या येण्याच्या मार्गावरती मुक्कामाची सोय असो किंवा खानपान सेवा असो किंवा बाकीच्या गोष्टी असो, ह्या पण गोष्टीचा विचार आपल्याला करता येऊ शकतो. या बनारसच्या काठावरती बसून एकेकाळी म्हणजे साधारणतः 150-200 वर्षापूर्वी गालिबने एक अतिशय सुंदर अशी कविता लिहिली होती. फारसीमध्ये ती कविता आहे, उर्दूमध्ये पण नाही, नज्म आहे, गझल नाही. या कवितेचा चरागे दैर असं त्याचं नाव आहे, त्याचा अनुवाद दिव्यांचे देऊळ या नावानं मी केलेला आहे, तो आवर्जून तुमच्यासमोर ठेवतो. म्हणजे हे काशी विश्वनाथ कॉरिडॉर ही गोष्ट ही फक्त पर्यटनाच्या म्हणजे पारंपरिक म्हणजे आता ज्या अर्थाने पर्यटन म्हणतात तसं नसताना शाश्वत पर्यटनाची कशी आहे अशी एक वाङ्मयातली झलक तुम्हाला त्या निमित्तानं समोर येऊ शकेल. ही मूळ कविता गालिबची आहे. त्याचं नाव आहे चरागे दैर. निशिकांत ठकारांनी त्याचा साधा गद्य स्वरूपात अनुवाद केलेला आहे. पद्य आणि काव्यात्मक ह्याच्यातला त्याचा अनुवाद. दिव्यांचे देऊळ. दिव्यांचे देऊळ. आपल्या रंगभऱ्या मस्तीने स्वर्गाला लाजविणाऱ्या बनारसला न लागो कुणाची वाईट नजर. आपल्या रंगभऱ्या मस्तीने स्वर्गाला लाजविणाऱ्या बनारसला न लागो कुणाची वाईट नजर. पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारे म्हणतात इथल्या मरणाला लाभतो अमरत्वाचा जर. हे मंदिर आहे रंगबिरंगी आश्चर्याचे जग. हे मंदिर आहे रंगीबिरंगी आश्चर्याचे जग. इथल्या वसंतात सदोदित फुलण्याची धग. इथे शरद बनून राहतो उजळ कपाळीचा चंदन टिळा आणि वसंत वारा घालतो फुललहरींचे जानवे. इथे शरद बनून राहतो उजळ कपाळीचा चंदन टिळा आणि वसंत वारा घालतो फुललहरींचे जानवे. इथली धुसर संध्या स्वर्गीच्या भुवयांमधल्या कुंकवागत जाणवे. पैगंबराला दिसलेल्या दिव्य प्रकाशापासून घडलेल्या इथल्या मूर्ती, त्यांच्या चेहऱ्यावर गंगेकाठच्या दिव्यांच्या लवथवत्या उत्साहाची पूर्ती. पैगंबराला दिसलेल्या दिव्य प्रकाशापासून घडलेल्या इथल्या मूर्ती, त्यांच्या चेहऱ्यावर गंगेकाठच्या दिव्यांच्या लवथवत्या उत्साहाची पूर्ती. सूर्यचंद्र जेव्हा रेंगाळतात पूर्व क्षितिजावर टेहळण्यासाठी, ही काशी सुंदरी उचलते गंगेचा आरसा आपले लावण्य निहाळण्यासाठी. ताऱ्यांनी खच्चून भरल्या एका रात्री विशुद्ध भाव बाळगून गात्री मी विचारले एका साधूला. ताऱ्यांनी खच्चून भरल्या एका रात्री विशुद्ध भाव बाळगून गात्री मी विचारले एका साधूला, महाराज या दुःखी जगातून निष्ठा प्रेम भलेपणा विश्वास यांनी घेतला अखेरचा श्वास. बापलेक दाबताहेत परस्परांचा गळा, भावाचा भावाच्या वाईटावर डोळा. साऱ्या कोमल भावनांचा झाला लय, मग का होत नाही प्रलय. महाराज या दुःखी जगातून निष्ठा प्रेम भलेपणा विश्वास यांनी घेतला अखेरचा श्वास. बापलेक दाबताहेत परस्परांचा गळा, भावाचा भावाच्या वाईटावर डोळा. साऱ्या कोमल भावनांचा झाला लय, मग का होत नाही प्रलय. का वाजत नाही शेवटची रणभेरी, अंतिम संहाराची कोणा हाती दोरी. मंद हसू ओठावर खेळवत प्रेम भाव डोळ्यात मिळवत तो म्हणाला. मंद हसू ओठांवर खेळवत प्रेम भाव डोळ्यात मिळवत तो म्हणाला, ही नगरी आहे विधात्याचे प्रिय काळीज वतन. ही नगरी आहे विधात्याचे प्रिय काळीज वतन. तो होऊ देणार नाही ही नष्ट वाहीचे पतन. हे ऐकून अभिमानाच्या गुलालाने भरून गेले बनारसचे आभाळ. हे ऐकून अभिमानाच्या गुलालाने भरून गेले बनारसचे कपाळ. विचारांच्या पंखांना शिवता येऊ नये असे उंचावले बनारसचे आभाळ. विचारांच्या पंखांना शिवता येऊ नये असे उंचावले बनारसचे आभाळ. गालिबच्या या भावनेतून आपल्या एक गोष्ट लक्षात येऊ शकते की हे जे स्थळ आहे वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या निमित्ताने त्याच्याबद्दल एक जिव्हाळा निर्माण होऊ शकतो. यासाठी ह्या शाश्वत पर्यटनाचे जे प्रकल्प केवळ काशी विश्वनाथ कॉरिडॉर इतकंच नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी जी छोटी छोटी ठिकाणं आहेत, नदीच्या काठाचे सुंदर घाट आहेत, प्राचीन किल्ले आहेत, गडावरती असलेले हे जे सगळे किल्ले आहेत, डोंगरांवरती असलेले दऱ्या आहेत, ही सगळी निसर्गस्थळं आहेत, ही सगळी आपण जतन केली पाहिजे. त्यांच्याबद्दल आस्था बाळगली पाहिजे, त्यांची स्वच्छता राखली पाहिजे आणि असंख्य गोष्टी त्याच्या संदर्भातल्या आपल्याला करता येऊ शकतात. काशी विश्वनाथ कॉरिडॉरचा अर्थ
काही एका धार्मिक मर्यादेपुरता न ठेवता व्यापक असा आहे आणि तो आपण जरा समजून घेतला पाहिजे.